हा असा अगदी गरिबीचा व भित्रेपणाचा निरोप अफझुल खानास आला तो खराच आहे असे त्या गर्विष्ठ व गडौली खानास वाटले. त्यातील कपट त्याच्या ध्यानात आले नाही. शिवाजी महाराज आता आपल्या सगळ्या गोष्टी कबूल करून आपल्या कब्जात यावयास विलंब लागत नाही असा पक्का भरवसा त्यास वाटला. तेव्हा त्यांना पुरा विश्वास दाखवून त्या बिकट जागेतून काढण्याचा आपला पूर्वोक्त बेत त्याने कायम केला आणि कृष्णाजी भास्कर नावाच्या हुशार ब्राह्मणास त्यांच्याकडे वकिलीस पाठविले. खानाने या वकिलास एकांती नेऊन आपले सर्व मनोगत कळवून असे सांगितले की तुम्ही शिवाजी महाराजांकडे जाऊन त्यांना पक्का स्नेहभाव दाखवून येणेप्रमाणे बोध करा. तुमचे तीर्थरूप शहाजीराजे व आम्ही काही निराळे नाही. त्यांचा आमचा घरोबा असून बंधुत्वाचे नाते आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला काही परके नाही. तुम्ही आमच्याविषयी यत्किंचितही किलमिश मनात बाळगू नका. तुमचे वडील शहाजीराजे यांनी महापराक्रम करून मुलूक काबीज केल्यामुळे पातशहाची त्यांच्यावर पूर्ण मर्जी आहे. यासाठी तुमचे सर्वतोपरी कल्याण करून तुम्हा स्थळ कोकणचे संपूर्ण राज्य आम्ही देववितो. तुम्ही घेतलेले किल्ले तुमच्याकडेच कायम राहतील असे करीतो. तुमच्या मर्दुमकीबद्दल पातशहापाशी तुमची शिफारस करून तुमच्या मनासारखा सरंजाम तुम्हाला देववितो. तुमची त्यांची भेट करून देऊन तुमचे ते अतिशय गौरव करतील असे करतो. खानाने हा निरोप महाराजांस देऊन वकिलास असा कानमंत्र सांगितला की त्यास संतोष व उत्तेजन वाटेल असे बोलून ते आमच्या भेटीस बिनदिक्कत येतील असे करा. इतकेही करून ते आमच्या भेटीस यावयास तयार होत नसल्यास आम्ही त्यांच्या भेटीस येतो असे त्यांस सांगा. खानाचा हा वकील आपल्याकडे येत आहे असे कळले तेव्हा महाराज गडाखाली उतरून त्याला सामोरे गेले व वर घेऊन आले. आलेल्या मनुष्यांची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवून वकिलांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी महाराजांनी कचेरी भरविली. कृष्णाजी भास्कराने खानाचा निरोप इत्यंभूत निवेदन केला. तो ऐकून घेऊन ते म्हणाले, या मेहरबानीबद्दल खानाचे आम्ही फार आभारी आहोत. आम्ही काबीज केलेल्या मुलखांपैकी थोडासा जरी आम्हास जहागिरी दाखल मिळाला तरी तेवढ्यानेच आम्हाला संतोष होईल. कसेही झाले तरी आम्ही पातशहाचे नोकर आहोत. या इकडच्या प्रांतात पुंड पाळेगार होते. त्यांचा संहार करून आम्ही सगळा मुलूक मोकळा केला आहे. सरकारी मुलखाचा नीट बंदोबस्त करून आबादानी केली आहे. जुन्या किल्ल्यांची डागडुजी करून काही नवेही बांधले आहेत. फौजही चांगली नामी जमा केली आहे. याप्रमाणे पादशहाची दौलत वाढवलेली आहे. ही सगळी आयतीच त्यास मिळाल्याने आम्ही त्यांची मोठीच कामगिरी केली असे होणार आहे. खान आम्हास आमच्या वडिलांप्रमाणे पूज्य आहेत. त्यांच्या भेटीस आम्ही मोठ्या प्रीतीने येऊ. ह्याप्रमाणे लौकिकात जे काही बोलावयाचे होते ते बोलून कचेरी बरखास्त केली व खानाचे लोक आपापल्या नेमून दिलेल्या बिरडास गेले.